बाभुळगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या तांबा घाटात 2 दिवसापूर्वी नदीपात्रातून रेती काढणाऱ्या तराफे जाळल्याची घटना घडली होती। हा सर्व प्रकार रेतीची तस्करी करणाऱ्यावरून झाल्याचे सांगण्यात येते। हा भीषण प्रकार घडल्यानंतर येथील रेतीचा उपसा थांबलेला नाही। बाभुळगाव तालुक्यातील सर्वच रेतीघाट तस्करांनी रिकामे करण्यास सुरुवात केली आहे। तांबा घाटातील रेतीची गुणवत्ता अतिशय चांगली आहे, त्यामुळे या रेतीला सर्वत्र मागणी आहे। त्यामुळे या घाटातून रेती काढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। परंतु वर्षानुवर्षे या घाटातून रेतीची चोरी करणाऱ्या टोळ्या इतरांना या घाटातून रेती काढण्यास मनाई करतात। काही टोळके तर हा घाट आपल्याच मालकीचा असल्याच्या आविर्भावात येथे ठिय्या मांडून आहेत, त्यामुळे ते इतरांना या घाटावरून हाकलून लावतात। घाटातून दिवसभर मजुरांनी काढलेली रेती नदीच्या काठावर जमा केली जाते। त्यानंतर या रेतीची रात्रीच्या दरम्यान ट्रॅक्टर आणि ट्रकमधून वाहतूक केली जाते। ही रेती कळंब, बाभुळगाव व यवतमाळ तालुक्यात विकली जाते। यातून दिवसाकाठी लाखो रुपयाची उलाढाल होते। सर्वसामान्य नागरिक रेती तस्करांमुळे धास्तावले आहेत। त्यांची या परिसरात प्रचंड दहशत आहे। त्यामुळेच महसूल व पोलीस अधिकारी सुद्धा रेती घाटावर कधी फिरकले नाहीत। प्रशासनाची रेती तस्करापुढे नांगी पडल्याने स्थानिकांचाही नाईलाज झाला आहे। याआधी येथील तहसीलदार यांनी रेती तस्कर घरापासून ते कार्यालयापर्यंत पाठलाग करत होते। मात्र आताच्या बाभुळगाव तहसीलदार यांनी रेती तस्कराच्या मुसक्या आवडल्या असल्या तरी प्रशासनातील काही अधिकारी कर्मचारी तस्करांना मदत करीत असल्याचे दिसून येते। तहसील कार्यालयाजवळ या रेती तस्करांचे टोळके दिवसरात्र बसलेले असते। याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे।